राणी, काय झालं आई? हे सगळं राहू दे, तुझा रूम मध्ये. हो, हे एवढं संपवून जाते ना. अगं आम्ही करतो ना हे सगळं, तू जा बरं. हा, आणि तुला तनिषा बोलवत होती म्हणून म्हणते, जा तू रूम मध्ये, राहू दे. हे थोडंसंच काम उरलंय, मी लगेच संपवते आणि जाते. हा, एवढं काय नाही. ते काही नाही, हे सगळं आम्ही बघतो. तू जा बरं आधी, आम्ही करतो ना सगळं. आणि तिचं काही महत्वाचं काम असेल तर त्यापेक्षा जा ना, एवढंच तर हे आम्ही करून घेऊ. बरं ठीक आहे, मी जाते. राणी ऐक, आज इंद्राचा मूड खरंच खूप चांगला आहे. त्याचा मूड तसाच राहावा म्हणून घरातले सगळे प्रयत्न करतात. नाव इट्स युअर टर्न. तुझी सगळी तयारी व्यवस्थित झाली आहे ना? हो तुला माझी काही मदत लागली तर सांग मला. हा, आय एम हिअर फॉर यू. हो, सांगेन मी, पण केलंय सगळं. गुड. बरं, तू काय घालणार आहेस? काही ठरवलंस का? मी काय एखादी साडी नेसेन त्यांच्या आवडीची. एक सजेशन देऊ तुला. तू ना लाल रंगाची साडी नेस. समथिंग इन रेड. पण लाल साडी तर नाहीये माझ्याकडे. अगं, लाल रंगाचा ड्रेस असेल की. रेड एनहान्सेस युअर ब्युटी. समथिंग इन रेड असेल ना काहीतरी. हो, एक लाल ड्रेस आहे माझ्याकडे. गुड, तोच घाल. बरं चालेल. बरं, अशीच उभी राहणार आहेस का? जा, आवर लवकर, इंद्रा येईल पटकन. थँक्यू. युअर वेलकम. काय झालं हवा? हात पुढे कर. हात कर ना पुढे हात. तुझ्या आवडीचा परफ्यूम आणलाय, घे वास घे. कसं आहे? मस्तच आहे हवा. तुझ्या करता. थँक्यू. पण हे सगळं कशासाठी? अरे, कसा आहे शर्ट? शर्ट छान आहे. काय तुझ्यासाठी घेतलंयस का? माझ्यासाठी ना, तुझ्यासाठी आणलाय. नाही नाही, मला गरज नाही. अरे अरे बोलत बसू नको, घाल पटकन आवर. धर. हे पण या सगळ्याची काय गरज आहे याची? अरे बोलत बसू नको, घाल पटकन आवर लवकर. छान आहे. मी माझ्या रूम मध्ये जाऊन चेंज करून. अरे रूम मध्ये कशाला, इथेच घाल. आम्हालाही बघू दे की. पण मी सरप्राईज. सरप्राईज? कसलं सरप्राईज? हे बघ, तुझ्या आवडीचं शर्ट आहे, तुझ्या आवडीचं परफ्यूम आहे. आता तू फक्त सरप्राईज एन्जॉय कर, बाकी कुठलाही विचार करू नकोस. पण हे सगळं काय चाललंय मला कळेल का? कळेल कळेल. जा आता, तू चेंज कर आधी. चल लवकर. अरे हो. इंद्रा, थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. वेळ आहे का तुझ्याकडे? हो, बोल. इंद्रा, मला माहिती आहे त्या रात्रीबद्दल बोललेलं तुला आवडत नाही. मुळात तो विषयच आवडत नाही तुला. पण मला तुझ्यासारखं इग्नोर करता येत नाही. आय एम नॉट एबल टू इग्नोर अ फ्यू थिंग्स. मला माहिती आहे तुझा संसार खूप छान सुरू आहे आणि मी तुम्हा दोघांसाठी खरंच खूप खुश आहे. बट व्हॉट इफ आय डिसाइड टू गेट मॅरिड टुमॉरो? आपल्यात त्या रात्री जे काही झालं ते मी त्या व्यक्तीला कसं सांगायचं? मला माहिती आहे तू मूव्ह ऑन झालास, बट लुक एट मी. मी अजूनही तिथेच आहे. ऐक ना, तर हळू बोल, कोणीतरी ऐकेल.
I'm sorry. Indra, I've experienced this type of touch for the very first time. एखाद्या पुरुषाने मला पहिल्यांदा असं टच केलंय. तुझा स्पर्श, तुझा श्वास कसा विसरणार मी? You know now you're special for me. तनिष, हे बघ, तू I'm sorry. माझ्यामुळे तुला त्रास नाही होणार. ऍक्च्युली तुला त्रास होणारच नाही, हो ना, कारण तू शुद्धीत नव्हतास ना. आय वॉज इन माय सेन्सेस. मी सगळं बघितलंय, अनुभवलंय. ओके, लीव इट. लेट्स नॉट टॉक अबाउट. बाय द वे, छान दिसतोस. आज काही स्पेशल आहे का? नाही ते हा राईट, मी विसरलेच. काय? राणीने तुझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केलाय. ओके लिसन, फॉरगेट अबाउट व्हॉट एव्हर आय सेड. तू तिच्यासोबत वेळ घालव. ऑल द बेस्ट. एन्जॉय. इंद्रजीत, हे तनिषा, काय कसली खेचतेस त्याची? त्याला माझं बनवायचं असेल तर हे असं काहीतरी करावंच लागणार उर्मिला. आज माझा निशाणा योग्य ठिकाणी लागला. एन्जॉय युअर हनीमून, मिसेस राणी महाडिक. राणी, इंद्रजीत, तुमच्यासाठी आज सरप्राईज आहे. अगं कसलं सरप्राईज? आणि काय चाललंय हे सगळं तुमचं? मला काही कळणार आहे का? आता काहीही बोलायचं नाही, फक्त शांतपणे मी जे काय बोलतेय ते ऐकायचं. इंद्रजीत, आता सगळं विसरून जा. आणि आता आपल्यामध्ये मला कोणीच नकोय. तुम्हाला माहिती आहे एका स्त्रीचा खरा अलंकार कोणता असतो? तिचा नवरा. तिच्या नवऱ्याने रोज थोडा वेळ तिच्या जवळ बसावं, तिच्याशी प्रेमाने बोलावं, तिचं कौतुक करावं, तिचा लटका राग दूर करावा, तिला आपलंसं करून घ्यावं, तिला मिठीत घ्यावं, तिच्यावर भरभरून प्रेम करावं. नवरा आणि बायकोमध्ये घडणारे हे हळवे सुंदर क्षण एक स्त्री तिच्या मनात साठवून ठेवत असते. आणि आज तो हळवा क्षण मला हवा.
हे सुंदर, हळवे, नाजूक क्षण हे एका बायकोच्या आयुष्यातले हे नाजूक हळवे क्षण म्हणजे तिचं सर्वस्व असतात इंद्रजित. आज मला माझं सर्वस्व तुम्हाला अर्पण करायचं इंद्रजित. एखादी स्त्री त्याच माणसाला तिचं सर्वस्व देते त्याच्यावरती मनापासून प्रेम करते, जी मनाने कायमस्वरूपी त्याची झालेली असते. तिच्या श्वासात तोच असतो, तिच्या हसण्यात, रुसण्यात, लाजण्यात, तिच्या सर्वस्वात तो असतो. माझं सर्वस्व तुम्ही आहात इंद्रजित. मी आता कायम तुमची बनून राहणार आहे. मी 7 जन्मासाठी तुझी आहे आणि आता आपल्या दोघांमध्ये कुणीच तिसरं नको आहे. इंद्रजित, इंद्रजित, आज ती वेळ आली आहे आपण दोघांनी एक होण्याची. त्या सगळ्या हळव्या क्षणांवर आपलं नाव करण्याची, एकमेकांमध्ये हरवण्याची. आज आपण आपल्या नात्यात पुढे जाणार आहोत. आज आपण एकमेकांमध्ये विरघळून जाणार आहोत. आज आपण एकमेकांमध्ये हरवणार आहोत. आता तुम्ही फक्त माझे आहात आणि मी तुझी. हा भाऊ, मला कुठलंही पाऊल टाकायचं नाहीये. नाही राणी, नाही, शांत हो, सावर स्वतःला. आता जर तू असं आरडाओरडा केलास तर घरातले सगळे जागे होतील. ते नको आहे, ते नाही करू शकत तू. इंद्रजित,
नाही राणी, नाही. तू ओळखतेस तुझ्या इंद्रजितला. ते तुझ्या बरोबर असं नाही वागणार. का वागतील ते तुझ्या बरोबर असं? तुझं प्रेम आहे त्यांच्यावर. त्यांना ना कसलं तरी टेन्शन असेल. काहीतरी मोठं टेन्शन आहे त्यांच्या डोक्यात, म्हणून ते असं वागले. नाही तर त्या असं नसतं वागले त्याच्याबरोबर. पण काय झालंय? काय प्रॉब्लेम आहे? काय टेन्शन आहे हे कळलं पाहिजे आपल्याला. इंद्रजित फोन उचला. इंद्रजित फोन उचला माझा. काय करताय? फोन उचला. फोन उचला. काय टेन्शन आहे तुम्हाला? कसं कळणार मला? प्लीज माझ्याशी बोला. मी ऐकून घेईन, मी समजून घेईन सगळं. प्लीज फोन उचला. मला कसं कळेल तुम्हाला काय झालं, का बघताय असं? प्लीज फोन उचला. फोन उचला. मी काय करू? कुठे गेले असतील पण ते आता? मी गेलं पाहिजे त्यांच्या मागे. मग मी त्यांना या अवस्थेत नाही सोडू शकत. मी गेलं पाहिजे. मी कुठला रस्ता कुठली वळण कसला हा अंदाज कसल्या भिंती कसलं घरट कसला हा संसार कापला वारावे भार सारका घाली थैमान सगळ्याच्या या वाटवरती दैवाचे विमान झालं बंद आता देवा कसला आधार चालून थकलं पाऊल आता थांबत मनात समज काही ऊन झालं झाड पाखराचं सावली कुठच आज नाही वन